श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग दिनांक 11 ऑक्टोबर 2025. वार शनिवार. शालिवाहन श्री शके 1947. संवत 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. चांद्र ऋतू शरद ऋतू. मास अश्विन. पक्ष कृष्ण पक्ष. तिथी पंचमी तिथी संध्याकाळी 4:44 पर्यंत. नंतर षष्ठी तिथी सुरू. नक्षत्र रोहिणी दुपारी 15:20 पर्यंत. नंतर मृगशीर्ष नक्षत्र सुरू. योग व्यतिपात योग दुपारी 14:07 पर्यंत. नंतर वरियान योग सुरू. करण दिवाकरण तैतील संध्याकाळी 16:44 पर्यंत. नंतर रात्रोकरण गर पहाटे 27:27 पर्यंत. नंतर दिवाकरण वणिज सुरू. सूर्योदय सकाळी 6:33. सूर्यास्त संध्याकाळी 18:18. रवी कन्या राशीत आहे. चंद्र पहाटे 26:25 पर्यंत वृषभ राशीत. नंतर चंद्राचा मिथुन राशीत प्रवेश. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत चंद्र 17 अंशावर. हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत गुरु 29 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत कोणताही ग्रह नाही. कन्या राशीत रवी 23 अंशावर. शुक्र 2 अंशावर. तुळ राशीत मंगळ 18 अंशावर. बुध 12 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 23 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 2 अंशावर. नेपच्यून वक्री 6 अंशावर. आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. रवी त्रिकोणयोग चंद्र. शुक्र प्रतियुती शनी. राहुकाळ शनिवारी राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असतो. राहुकाळ हा सर्वथा अशुभ. शुभ कार्य सुरू करू नयेत. अग्निवास आज संध्याकाळी 4:44 पर्यंत पृथ्वीवर अग्निवास आहे पण त्यानंतर नाही. शनिवार हा शनी महाराजांचा वार असल्यामुळे हनुमंताला काळे उडीद व तेल वाहावेत. ओम शं शनैश्चराय नमः चा मंत्र जप करावा. दिनविशेष. दुपारी 14 नंतर चांगला दिवस. अमृत योग दुपारी 15:20. पंचमी श्राद्ध. टीप पितृपक्षातील महालय श्राद्ध जर कुणाचे करणे राहून गेले असेल तर त्यांना आपल्या पितरांसाठी महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील सर्व पातक निघून जाते. योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवंतु. आता 11 ऑक्टोबर या दिवसांविषयी मी तुम्हाला माहिती सांगत आहे की 11 ऑक्टोबर हा दिवस किती महत्त्वाचा आहे. त्याच्यात काय काय घडलेलं आहे या दिवशी. तर सुविचार. अज्ञानी व्यक्तींनी मौन धारण करण्यातच शहाणपणा असतो. दिनविशेष. लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिन 1902. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृतिदिन 1968.
आधुनिक उडिया कवी, नाटककार मायाधर मानसिंह यांचा स्मृतिदिन 1973. व्यक्तिविशेष. अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश. भारतीय राजकारणाच्या अंधार पर्वात या घोषणेने ज्यांनी प्रकाशाची आशावादी किरणे आणली त्या जयप्रकाश नारायणांचा आज जन्मदिन. बिहारच्या सारन जिल्ह्यातील सीताबदियार येथे दिनांक 11 ऑक्टोबर 1902 रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी 1922 मध्ये अमेरिकेस गेलेल्या जयप्रकाशांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी घेतली. 1929 मध्ये ते मायदेशी परतले. 1930 मध्ये काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रमुख झाले. 1934 मध्ये त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. भूमिगत संघटनांचे नेतृत्व करताना त्यांनी आझाद दस्ते उभारले. काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साकारणार नाही हे ध्यानी येताच 1948 मध्ये त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन केला. हिंद मजदूर सभा, हिंद किसान पंचायत, अखिल भारतीय रेल्वे कामगार संघ, अखिल भारतीय टपाल व तार संघ त्यांच्याच प्रयत्नाने स्थापन झाले. पुढे 1952 मध्ये कृषक मजदूर संघ व समाजवादी पक्षाचे एकत्रीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्ष निर्माण झाला. त्या पक्षाचे ते पहिले सरचिटणीस होते. 1953 नंतर त्यांनी स्वतःला विनोबाजींच्या भूदान चळवळीला वाहून घेतले. 1965 मध्ये त्यांनी मॅगसेसे पुरस्कार लाभला. मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद या मार्गाने सर्वोदयाकडे वळलेल्या जयप्रकाशजींनी आणीबाणीच्या काळात लोकांच्या उद्रेकाचे नेतृत्व केले. ते लोकनायक झाले. स्वातंत्र्य आणि समतेच्या या पुरस्कर्त्याचे दिनांक 8 ऑक्टोबर 1979 रोजी निधन झाले. आज त्यांचा जन्मदिन. बोधकथा. आत्मशांती, सुख लाभलेला माणूस दुसऱ्याचे सुख ऐश्वर्य पाहून आतून जळत नाही. दुसऱ्याचे चांगले झाले तर आपलेही चांगले का झाले नाही असा विचार त्याच्या मनातही येत नाही. पण सगळे असे थोडेच असतात का? आपल्या कंजूस शिवराजचीच गोष्ट घ्या ना. एके दिवशी दिवसभर शिवराज अस्वस्थ होता. त्याचा तो अस्वस्थपणा पाहून अखेर न राहून त्याच्या पत्नीने विचारले, काय हो, आज फार अस्वस्थ वाटता, पैसे हरवले का? शिवराज म्हणाला, नाही ग, तू मला ओळखत का नाहीस? मी पैसे कसे हरवेन, पण अस्वस्थ आहे. एवढं मात्र खरं? पत्नीने विचारले, अहो, मग या अस्वस्थतेचं कारण तरी काय? सांगा. शिवराज म्हणाला, अगो, सकाळी सहदेवाबरोबर बाजारात गेलो. तिथून गणपती मंदिरात गेलो तर आपल्या सहदेवाने मंदिरासमोरच्या भिकाऱ्यांना प्रत्येकाला 10 रुपये दिले. एकूण 22 भिकारी आणि याने सरळ 2,220 रुपये देऊन टाकले. या विचारानेच मी अस्वस्थ आहे. तात्पर्य, दुसऱ्याच्या सत्कृत्यानेही असा कंजूस विचार करून अस्वस्थ राहणारी माणसे भेटतात. चिंतन. जीव ईश्वराचा अंश आहे. जोपर्यंत ईश्वरी संबंधांचा मधुरिमा तो अनुभवत नाही तोपर्यंत तो तृप्त होऊ शकत नाही. सृष्टीतील सर्व वस्तू जीवाहून भिन्न आहेत. जीवाचे स्वरूप मात्र एकाच प्रकारचे असते. वस्तूचा नाश होतो, जीवाचा नाही. वस्तू आणि जीवामध्ये हा जमीन अस्मानाचा भेद आहे. याचा अभेद फक्त ईशतत्वाशीच आहे. शुभम भवंतु. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघा, शेअर करा, लाईक करा ही नम्र विनंती. शुभम भवंतु.